या ठिकाणी झाडाचं वय 18 महिना आहे. शरद किंग व्हरायटीची आपली झाडे आहेत. तुम्ही पाहू शकता हे वैशिष्ट्य म्हणजे शेंड्याचा माल सुद्धा आपला 300-350 ग्रॅम पर्यंत माल आहे. हे झाड जे आहे ते जास्त अन्न निर्मिती करून त्यामध्ये जास्त स्टोरेज निर्माण होते व झाड रोगाला बळी पडत नाही. नमस्कार मंडळी, मी पिलिवकर तुम्हा सर्वांचं माझ्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही आता मागे बघू शकताय आपल्या मागे डाळिंबाचे झाड आहे. पण हे जे डाळिंबाचं झाड आहे ना, ह्या डाळिंबाची क्वालिटी वेगळी आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला आणि माळशिरस या 2 तालुक्यामध्ये डाळिंबाची शेती भरपूर प्रमाणावर केली जाते. पण त्यामध्ये तेल्या आणि मर या रोगांमुळे शेतकऱ्यांचं भयानक नुकसान होतं. ह्या डाळिंबाची क्वालिटी जरा वेगळी आहे आणि विशेषतः या डाळिंबावरती रोगांचं प्रमाण कमी आहे. तर आता आपल्यासोबत श्रीराम शरद किंग डाळिंब फार्म अँड नर्सरीचे मालक आहेत. तर नमस्कार दादा, नाव काय आपलं? माझं नाव दिनेश नवनाथ चोरुमले. आपलं या ठिकाणी 450 झाडे आहेत शरद किंग व्हरायटीची. आपला पत्ता आहे वेळापूर महाळुंग रोड, मायनर फाटा, चोरुमले वस्ती. तर आज आपण या ठिकाणी तुम्हाला शरद किंग व्हरायटीचे म्हणजे काही प्रकारचे वैशिष्ट्य आपण तुम्हाला सांगणार आहे की बाबा शेतकऱ्यांनी लागवड करताना कोणती म्हणजे आपण लागवड केल्यानंतर बाकीचे ह्याच्यावर जे खर्च करतो ती पहिल्यांदा किंवा रोप घेताना तुम्ही विचारपूर्वक करून तुम्ही रोप खरेदी केलं पाहिजे. कसं होतंय की आपण इतका भरमसाठ पैसा लागवड केल्यानंतर खर्च करतो, ते करण्याच्या अगोदर आपण पूर्वतयारी म्हणून आपण खात्रीशीर झाडे किंवा रोप आपण निवड केली पाहिजे. तर आज आपण या ठिकाणी तुम्हाला दावत आहे. तुम्ही पाहू शकता आपली या ठिकाणी झाडाचं वय 18 महिना आहे. शरद किंग व्हरायटीची आपली झाडे आहेत. तुम्ही पाहू शकता हे वैशिष्ट्य म्हणजे शेंड्याचा माल सुद्धा आपला 300-350 ग्रॅम पर्यंत माल आहे. आणि याची जी काडी आहे ती एकदम काळी आणि स्टोरेज मधली काडी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जे त्याच्यावरती जी रोप आपण बांधणार आहे ते एकदम चांगल्या प्रकारचे आपण तयार करणार आहे. त्यामुळे एक नंबर मध्ये मुळे त्याला फुटणार आहे आणि काडी स्टोरेज असल्या कारणाने रोप तुमचं निरोगी व मजबूत होणार आहे. आता आपल्याकडे जी श्रीराम शरद किंग जी व्हरायटी आहे डाळिंबाची, त्याची वैशिष्ट्य जरा सांगाल का तुम्ही शेतकऱ्यांना? शरद किंग म्हणजे एक साध्या भागातलं सिलेक्शन केलेलं झाड आहे. तर शरद किंगला एक समान फळ, शेंड्याचं फळ आणि गोडक्यातलं फळ समान साईज येते. त्यामुळे आणि त्याची फळाची साल जाड आहे. त्यामुळे साल जाड असल्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीला व्यापाऱ्यांची जास्त मागणी आहे. आणि त्याचे त्यातील जे दाणा आहे ते सॉफ्ट आणि मऊ आणि गोड आहे, त्यामुळे चवीला सुद्धा एक नंबर आहे. आणि तुम्ही विषय ह्याचा आहे असा काही शरद किंगला त्याची पानाची रुंदी मोठी असल्यामुळे ते झाड जे आहे ते जास्त अन्न निर्मिती करून त्यामध्ये जास्त स्टोरेज निर्माण होते व झाड रोगाला बळी पडत नाही. त्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे. त्यामुळे झाडाला तुम्ही आता पाहू शकता भरपूर लोड आहे. एक सुद्धा फांदी किंवा झाड असं कुठलेही ट्रेस मध्ये नाही. अजून सुद्धा एवढा लोड असून झाडात असा एकदम काळुकी दिसत आहे. त्याच्यामुळे याचा शरद किंगला साईजला, सेटिंगला आणि पुढं त्याची साल जाड असल्यामुळे एक्सपोर्टला माल चालतो. त्यामुळे त्याची सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी हा वाण निवडावा. त्यामुळे तुम्हाला जास्त उत्पादन आणि तुमचा बाकीचा खर्चही कमी होणार. आता ह्या फळाविषयी तुम्ही जरा आम्हाला माहिती द्या आणि ह्याच्यावरती तेल्याचं मर रोगाचं प्रमाण कसं आहे ह्याच्याबद्दल काय तुम्ही सांगता का? आता विशेषतः शरद किंगची साईज तुम्ही पाहू शकता. ही साईज काय कमी 500-600 ग्रॅम ही शेंड्याचं फळ आहे. साईज ही जी एक नंबर आहे. आणि ह्या फळाची साल ही जाड असल्या कारणाने हा माल तोडल्यानंतर 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस एक्सपोर्टला बाहेर परदेशात सुद्धा माल असा ताजा राहतो. आणि ह्याच्यातले जे दाणे आहेत ते दाणे एकदम जाड, खायला गोड लागतात. त्यामुळे तुम्ही फळाची साईज सुद्धा पाहू शकता कशी आहे आणि चकाकी आहे पाहू शकता. म्हणजे 15-20 दिवस साल जाड असल्यामुळं परदेशातली लोक ताजं फळ खाल्ल्यासारखं ह्याचा आस्वाद घेऊ शकतात. हे फळ तुम्ही जरी आज तोडलेलं आहे, हे 15 दिवसांनी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आहे असं दिसणार आहे. बाकीच्या व्हरायटीचं काय होतं की साल पातळ असते, त्यामुळे ट्रान्सपोर्टला, एक्सपोर्टला ते माल आज तोडला की 4-5 दिवसांनी, 6 दिवसांनी तो माल सुकून जातो. तसं ही तुम्ही 15 दिवस जर फळ ठेवलं तर ही काल तोडल्यासारखं वाटणार. म्हणजे कितीही लांब जाऊ द्या, 15-20 दिवस म्हणजे
म्हाताऱ्या माणसानं खावलं नाही तर बारक्या बाळानं ह्याचा इफेक्ट नाही, खराब लागणार नाही, चव बदलणार नाही. काय नाही, एक नंबर टिकाव. तुम्ही मालाची शायनिंगच पाहू शकता की आता हे आपलं पहिल्या वर्षीचं झाड आहे. पहिल्या वर्षीच्या फळाला एवढी साईज मिळणं म्हणजे दुसऱ्या व्हरायटीला एवढं शक्य नाही. आणि ह्या व्हरायटीला साईजच्या बाबतीत काही एवढं ऍडिशनल काय करण्याची गरज नाही, ऑटोमॅटिकली साईज येऊन जाते. म्हणजे सेटिंग ऑटोमॅटिक होतंय, फक्त आपण त्याला वेळच्या वेळेला फवारा वगैरे औषध मॅनेजमेंट, स्प्रे मॅनेजमेंट किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित केली तरी ह्याला बाकीच्या व्हरायटी सारखं साईज साठी एवढा हे होत नाही. हे ऑटोमॅटिकली सेटिंग होताना ह्याची साईज बघा सर एका महिन्यात 150 ग्रॅम क्रॉस करते साईज. म्हणजे शेतकऱ्यासाठी ही जी व्हरायटी आहे ती एकदम फायदेशीर आहे. तुम्हाला आपण सेटिंग झालेलं आपल्याकडे सेटिंग झालेलं फळ कसं दिसतं व पानाची कशी साईज आहे, तुमचा विश्वास बसणार नाही की तुम्ही म्हणणार नाही की हे डाळिंबाचं पान आहे. हे तुम्हाला आपण व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. बरं, आता तुम्हाला विचारायचंय, ह्याच्यावर जी रोगाचं प्रमाण आहे त्याच्याबद्दल इतर व्हरायटीच्या तुलनेत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगचाल की ही डाळिंबाची व्हरायटी हीच का निवडावी, ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता सध्या काय होतंय, लोक काय करतात डाळिंब आणतात, रोप लावतात, परंतु त्याची जर योग्य तुम्ही देखभाल नाही केली तर ते तुम्हाला डाळिंबामध्ये तुम्ही यश मिळणार नाही. आणि बाकी व्हरायटीच्या तुलनेत शरद किंगला पानाची रुंदी जास्त असल्याने अन्न निर्मिती जास्त होते व झाडामध्ये स्टोरेज राहते. झाडामध्ये स्टोरेज असल्यामुळे ते झाड कुठल्याही रोगाला बळी पडत नाही. त्यामध्ये तुमचा आता आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये एक सुद्धा रोग नाही, तेलकट नाही, कसलाही विषय नाही. आता तुम्ही झाड म्हणजे बाकीच्या झाडांसारखे झाड ट्रेसमध्ये जात नाही. ट्रेसमध्ये न गेल्यामुळे त्याच्यावरती रोग अटॅकच होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर एक विषय सांगायचं म्हणलं तर एखादं आपण उदाहरण देऊया की एक समजा जर पहिलवान असला, जर पहिलवानाला जर उद्या कुस्ती असली, जर तुम्ही संध्याकाळी त्याला काय तुम्ही खारीक खोबरं बाकीचं का अंडी मटण त्याला खाऊ घातलं, तो उद्या कुस्ती जिंकणार नाही. तुम्ही त्याला कंटिन्यू 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष मेहनत घेऊन त्याला कंटिन्यू आहार कसा पहिलवानाला आपण सांभाळतो तसं जर तुम्ही झाडाचं केलं तर तुम्हाला कुठलाही रोग येणार नाही, 100% गॅरंटी. आणि रोग नाही आला तर तुमचं नुकसान पण होणार नाही, फायदाच फायदा आहे. फक्त शेतकऱ्यांचा काय विषय असतो की बाबा आता आपल्याला भार धरायचा आहे, इतरेल मारा, पानगळ करा आणि त्याच्या अगोदर त्यांची नियोजन पूर्वतयारी काय नसते, त्यामुळे यशस्वी होण्याचा त्यांचा रेट कमी असतो. जर तुम्ही पैलवानासारखं कंटिन्यू व्यायाम आणि त्याचा आहार कंटिन्यू जर तुम्ही ठेवला मॅनेजमेंट मध्ये तर तो पैलवान कुस्ती नक्की जिंकणार. म्हणजे शेतकऱ्यानं जर ह्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर उत्पादन आणि पैशाच्या बाबतीत शेतकरी एकदम अव्वल स्थानी राहणार. तर आपण आपल्या या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या आग्रह असतो, आपण या प्लॉटवरती आपण शरद किंग व्हरायटीची गुटी बांधणार आहे व गुटी आपल्याला 15 सप्टेंबरला मिळेल आणि रोप ऑक्टोबरला मिळेल. तर बुकिंग चालू आहे. आता सध्या 20,000 प्लस गुटी बुकिंग झालेली आहे. तर तुम्हाला वेळेत गुटी किंवा रोपे जर हवी असतील तर तुम्ही आपला जो नंबर आहे स्क्रीनवर जो नंबर दिसतो तो स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट करा किंवा अजून तुम्हाला काय ह्या व्हरायटीबद्दल अजून माहिती पाहिजे असेल व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा डायरेक्ट फोन कॉल जर केला तरी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला दिला जाईल. व तुम्हाला जर वेळेत लागवड करायची असेल तर तुम्ही आजच संपर्क करून बुकिंग करून ठेवा आपलं. एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. आपला मोबाईल नंबर आहे 91 30 60 34 41. आता हे दादा आपल्याला ह्या झाडाची पानं किती लांब असतात हे दाखवतात बघा. जसं ते म्हणले होते मगाशी सीताफळी सारखी पानं असतात, तर बघा एकदा पानं दाखवते दादा. बघा मित्रांनो, तुम्ही शरद किंग व्हरायटीची पाने पाहू शकता. बघा हे पान पहा. हे तुम्हाला विश्वास बसणार नाही की डाळिंब आपण तुम्हाला पानं तोडून दाखवतो डायरेक्ट. बघा हे पानं पहा, सीताफळी सारखीच पानं आहेत किरवायची. म्हणजे हे पानाचे रुंदी जास्त असल्यामुळे अन्न निर्मिती जास्त होते व झाड ट्रेसमध्ये जात नाही. बघा तुम्ही पाणी पाहू शकता. खरंच सीताफळाच्या पानासारखं पान आहे. बघा इथं तुम्ही डाळिंबीचं एवढं मोठं पान आजपर्यंत मी कधी बघितलंच नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये अन्न साठवून ठेवण्याची क्षमता भरपूर असल्यामुळं फळ पण चांगलं लागतं याला. आता हे दादा आपल्याला झाडाची सेटिंग झालेली झाड दाखवतात बघा. आता शेतकरी मित्रांनो, आपला बहार तुटून गेलेला आहे. आता आपल्याला व्हिडिओ मध्ये दावण्यासाठी आता ही सेटिंग झालेला माल आहे. हे झाडाला आता सेटिंग झालेला माल अशी कळी होऊन आता ही सेटिंग झालेला माल एवढा असतो ते एका महिन्यात 150-200 ग्रॅम क्रॉस होते. शेंड्याचा माल आहे आणि तुम्ही कळी पाहू शकता. ही सेटिंग झालेली
फळाचा आकार, त्याचं शायनिंग आणि लांबी रुंदी तुम्ही पाहू शकता. ही शेंड्याचा माल आहे. आता आपला माल तुटून गेलेला आहे, त्यामुळे इथे या ठिकाणी सेटिंग झाले. तुम्हाला ही फळ दावत आहे. हे 2 दिवस झाले माल तुटून गेल्यामुळे मला हे फळ दाखवलेलं आहे. जे शेतकरी डाळिंब लावण्याचा विचार करतात किंवा अजून पण त्यांचं धाडस होत नाही डाळिंब लावं, हे रोग ही भरपूर असतो, त्याच्यामुळे त्यांना तुम्ही काय सांगचाल? तर माझं युवा शेतकऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही सध्या जी आपल्याकडे व्हरायटी चालू आहे, आता बरेपैकी लोक साधा भगवा, सुपर भगवा किंवा सोलापूर लाल ह्या व्हरायटी निवडतात. परंतु आता सध्या ही शरद किंग व्हरायटी साध्या भगव्यामधून सिलेक्शन केलेलं आहे. तर तुम्ही साध्या भगव्यामधून सिलेक्शन केलेली ही व्हरायटी आहे शरद किंग म्हणून. तर तुम्ही शरद किंग लागवड करण्यासाठी 100% तुम्ही त्यामध्ये एक प्रकारचा धाडस दाखवून तुम्ही उतरलं पाहिजे. का तर काही लोक शेतकऱ्यांमध्ये भीती वातावरण असते की बाबा नवीन व्हरायटी आहे, आपण फसेन, आपला पैसा वेस्ट जाईल. का तर असं काही शेतकऱ्याच्या मनात येऊ शकतं. परंतु माझं त्यांना सांगणं आहे, ह्या झाडाचं वय 18 महिना आहे तो, आणि ह्याच्यावरती आपण एक बहार घेतलेला आहे. शरद किंग व्हरायटीची ही झाड आहे. तुम्ही पाहू शकता की झाड तुम्हाला वाटणार नाही की ही 18 महिन्याचं झाड असून याच्यावरती एक बहार पूर्ण हार्वेस्ट झालेला आहे. तर माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे की बिनधास्त तुम्ही शरद किंग व्हरायटी निवडा व तुम्ही लावा. तुम्हाला लावल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव तुम्हाला स्वतःलाच येऊन जाईल आणि तुमच्यामध्ये एक प्रकारचं कॉन्फिडन्स येईल की बाबा 1 नंबर व्हरायटी आहे. जर शेतकऱ्यांनी आपल्याकडून रोप घेतली तर शेतकऱ्यांना आपण वेळात वेळ देऊन त्यांना योग्य मार्गदर्शनाची हमी देताय का तुम्ही? हो हो. आता आपण कसं होतंय, ही नवीन व्हरायटी आहे, शेतकऱ्यांमध्ये थोडा संभ्रम निर्माण करणारे लोक भरपूर असतात. तर आपण शेतकऱ्यांना, जर तो प्लॉटवर शेतकरी आला तर आपण त्यांना वेळ देतोय. तुम्ही बाबा प्लॉट पहा, तुम्हाला कुठं काय शंका वाटते आम्हाला सांगा, किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन. गुटी आपण त्यांनी आपल्याकडे गुटी बुकिंग केली, आपल्यापासून त्यांनी गुटी नेल्यापासून आपण त्यांना ती गुटीचं रोप कसं करायचं, बाकीचे ही योग्य मार्गदर्शन व सल्ला आपण त्यांना वेळोवेळी देत आहे व त्यांना त्यांच्या वेळेनुसार आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करू, काही अडचण नाही. असं चांगलं व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मी पिलीवकर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.